नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे शिवमहिम्न स्तोत्रातील पुढील श्लोक आज आपण पाहू. त्रयी सांख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च रुचीनां वैचित्र्याद् ऋजुकुटिलनानापथजुषान् नृणामेको गाम्यस्त्वमसि पयसा मरणव इव. त्रयी त्रयी म्हणजे तीन. काय तीन? तर तीन वेद, त्याला म्हटलंय त्रयी. सांख्यं सांख्यं म्हणजे सांख्यमत. योग हा म्हणजे योगमत. पशुपतिमत, पशुपती म्हणजे पशूंचा पती म्हणजे शंख म्हणजे शिव म्हणजे शैवमत. वैष्णवम इति म्हणजे वैष्णवमत. म्हणजे काय म्हणायचं आहे की वेदांचा अभ्यास केला, सांख्यमताचा अभ्यास केला, योगाचा अभ्यास केला, शैव आणि वैष्णव संप्रदायाचा अभ्यास जरी केला किंवा त्या मार्गाने जरी उपासना केली तर ही सर्व उपासना हे विश्वेश्वरा तुझ्याच चरणी रुजू होते. प्रभिन्ने प्रस्थाने, प्रभिन्न म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी, प्रस्थाने म्हणजे गमन करण्यास योग्य असं, पथ्यम इति म्हणजे सेवा करण्यास योग्य असा इथे अर्थ घ्यायचा. त्यांचं काय म्हणणं आहे की तीन वेद सांख्यमत, योगमत, शैवमत, वैष्णवमत आणि तीन प्रस्थान, तीन मार्ग म्हणजे उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्र ह्यांचा जरी अभ्यास केला तरी त्यात फक्त तुझीच स्तुती आहे. त्यांमध्ये सुद्धा हेच सर्वोत्तम, हेच लाभदायक असं आपापल्या आवडीने ठरवून रुचीनाम वैचित्र्यात, इथे संधी बघा कसा आहे, वैचित्र्यात ऋजू कुटिल नाना पथ जुषाम. वैचित्र्यात म्हणजे आपापल्या आवडीप्रमाणे, ऋजू म्हणजे सरळ मार्ग आणि कुटिल म्हणजे वाम मार्ग, वाकडा मार्ग, नाना पथजुषा म्हणजे वेगवेगळ्या मार्गांवर चालणारे. म्हणजे सरळ मार्गाने किंवा वाकड्या मार्गाने जरी तुझी उपासना केली तरी तूच मात्र एकमेव गंतव्य स्थान आहेस. आम्ही तुलाच प्राप्त होतो. कुठल्याही मार्गाने जरी उपासना केली तर हे शंभो शिवशंकरा आम्ही तुलाच प्राप्त होतो. कसा प्राप्त होतो तिथे उपमा दिलेली आहे. तर पयसाम अर्णव इव. पयसा म्हणजे नद्या. नद्या जशा विविध ठिकाणाहून वाहून येऊन शेवटी सागरालाच मिळतात, त्याप्रमाणे उपासना कुठल्याही पद्धतीची, कुठल्याही मताची, कुठल्याही पंथाची असली तरी ती सर्व उपासना ही तुझ्याच ठाई, तुझ्याच चरणी विलीन होते. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.